असा मेकअप तुम्ही देखील घरच्या घरी करू शकता, तेही कुठल्या प्रकारचे फॅन्सी प्रोडक्ट किंवा भारी भारीचे मेकअप प्रोडक्ट न वापरता तुमच्या जवळ असलेल्या मेकअप प्रोडक्टने देखील तुम्ही हा मेकअप करू शकता. असं जर तुम्हाला मी सांगितलं तर पटायलाच हवं, कारण मी हा मेकअप फक्त आणि फक्त कुठल्याही प्रकारचं फाउंडेशन न वापरता आपल्या घरगुती म्हणजे आपल्याजवळ जे असतात ना वस्तू त्याने केलेल्या आहे. आणि तुमच्याजवळ त्या सगळ्या वस्तू आहेत ह्या मला माहित आहेत, सो त्यानेच मी हा मेकअप केलेला आहे. आणि तो कसा करायचा ना हे तुम्हाला मी आज दाखवणार. चला मग शिकूया. तर आता आपल्याला मेकअप करायला सुरुवात करायची, पण त्याआधी सगळ्यात गरजेचं असतं ते म्हणजे आपलं स्किन केअर. आणि स्किन केअर साठीच ना इथे मी काही अजून केलं नाहीये, फेसवॉश करूनच बसलेली आहे. आता मी डायरेक्ट लावणार आहे ते म्हणजे आपलं मॉइश्चरायझर. मी टोनरला स्किप करतेय कारण मला थोडासा जास्त घाम यायला लागलाय आणि टोनर लावल्यावरती अजून जरा थोडासा येतो मला घाम, म्हणून मी टोनरला स्किप करून डायरेक्ट आता मी मॉइश्चरायझर लावणार आहे. तर मॉइश्चरायझर साठी मी इथे युज करतेय जॉयचं हे मॉइश्चरायझर. आता मी काय युज करते ह्यापेक्षा जास्त तुमच्या स्किनला काय सूट होतं ते तुम्ही युज करा. माझी ऑइली टू नॉर्मल स्किन आहे म्हणून मी हे असं ऑइल जे जेल बेस असतं ना मॉइश्चरायझर ते मी युज करते. तर तुम्हाला जे सूट होतं ते तुम्ही मॉइश्चरायझर युज करून घ्या. आणि त्यानंतर आपण सनस्क्रीन युज करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल मॉइश्चरायझर लावल्यावरती सनस्क्रीन का, तर माझी नॉर्मल टू ऑइली स्किन आहे, थोडी थोडी ऑइली होऊन जाते कधी कधी, म्हणून मी अशा प्रकारचं जे जेल बेस मॉइश्चरायझर असतं ते मी युज करते. ऑइल फ्री नॉन ग्रीसी असे जे मॉइश्चरायझर भेटतात ना ते मी युज करून घेते. आता इथे मॉइश्चरायझर लावून झालंय, 2 ते 3 मिनिट मी थांबते आणि त्यानंतर मी सनस्क्रीन लावते. आता मी सनस्क्रीन ह्यासाठी लावतीये कारण मी सकाळचा मेकअप करते, मी सनस्क्रीन लावणार आहे. पण जर तुम्ही रात्रीचा मेकअप करत असाल ना तर सनस्क्रीन अवॉइड करायची आणि फक्त सकाळचा मेकअप असेल तर सनस्क्रीन लावायची. आता मी तुम्हाला सांगते की मी 2 मिनिट का थांबतीये. तर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन जर वर लावत ना थरावर थर, तर तो मिक्स होऊन जातं आणि त्याचा काहीच उपयोग होत नाही, इफेक्टही होत नाही, शून्य उपयोग होऊन जाणार. त्याच्यापेक्षा थोडा वेळ थांबायचं, मॉइश्चरायझर लावायचं, थोडा वेळ थांबायचं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला सनस्क्रीन लावायची असते. सनस्क्रीन केव्हा लावायची, जर तुम्ही नॉर्मल सनस्क्रीन लावताय ना तर सनस्क्रीन जी आहे ती 10 मिनिट आधी, जेव्हा घराच्या बाहेर तुम्हाला पडायचं आहे तर त्याच्या 10 मिनिट आधी तुम्ही सनस्क्रीन लावायची असते. आता आपण 2 मिनिट थांबूया आणि मग सनस्क्रीन लावून घेऊया. तर मॉइश्चरायझर लावून आपल्याला बरोबर 2-3 मिनिटं झालेली आहेत. आता मी इथे युज करणार आहे सनस्क्रीन. सनस्क्रीन साठी ही मी कॉन्शियस केमिस्ट्री 100% मिनरल सनस्क्रीन आहे ती मी युज करतेय. आणि ही सनस्क्रीन ना ह्याच्यामध्ये 50 SPF आहे, त्यामुळे तुम्ही ही बिंदास युज करू शकता. बाहेर जाताना अशीच सनस्क्रीन युज करायची याच्यामध्ये 50 SPF असेल. आता तुम्ही जरा स्ट्रक्चर बघा कसं आहे ते बघा, एवढं लाईट वेट आहे ना, किंवा क्रीमी, हो अक्षरशः ते गळतंय. सो तुम्हाला ही लावून घ्यायची आहे सनस्क्रीन. हीच नाही, तुमच्याजवळ जी सनस्क्रीन तुम्हाला सूट होतीये ती तुम्हाला लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर बरोबर 2 ते 3 मिनिटं पुन्हा थांबायचं आणि आपल्या मेकअपला आपण सुरुवात करायची. मी आता ही नवीनच सनस्क्रीन घेतली होती आणि ही फुल व्हाईट का सोडतीये, सो मला ही नाही आवडली. फर्स्ट टाइम युज करते हिला आणि आता ही मला नाही आवडली कारण ही एवढी व्हाईट का सोडते. माझी पहिली जी मी एकच सनस्क्रीन वापरते आणि मला तीच आवडते, तरी देखील मला ही लावून बघायची होती. मला ना वेगवेगळ्या प्रोडक्ट लावून बघायला खूप आवडतात, तर मी ही लावून बघण्यासाठी मी घेतली होती. आणि हे बघा किती व्हाईट का सोडते ही सनस्क्रीन, आणि खूप कमी लागून पण ही एवढी व्हाईट का सोडते. आणि ही एवढ्याशा कमी लावली ना मी की ती इफेक्ट पण नाही करणार. मला नाही वाटत की काही इफेक्ट होईल मला. सो रिग्रेट बाईंग हे माझं काही असेल ना तर हेच आहे. मला नाही आवडलं, अजिबात नाही आवडलं मला हे. आपलं स्किन केअर तर करून झालेलं आहे. आता आपण आपल्या मेकअपला सुरुवात करतोय. आणि मेकअप मध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी इथे युज करणार आहे, कुठल्याही प्रकारचं फाउंडेशन नाहीये, आपण इथे सीसी क्रीम युज करतोय. आणि मी इथे ही इल्लेटिनची सीसी क्रीम घेतलेली आहे. तर आता मी हिला युज करून आपला मेकअप करणार आहे. तर आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या हातावरती ही सीसी क्रीम घ्यायची आहे. कुठलीही सीसी क्रीम तुम्ही जी घेताय ना सीसी क्रीम, पहिलं तिला तुमच्या हातावरती घ्या, थोडस तिला वॉर्मअप करा. आता ही थोडीशी जास्त घेतलीये मी, तिला वॉर्मअप करून घ्या आणि त्यानंतर तुमच्या चेहऱ्याला लावा.
आता ही जास्तच घेतली आहे, त्यामुळे खूप कमी 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 लावते मी. सीसी क्रीम नसेल, बीबी क्रीम पण चालेल, पण बीबी क्रीमचं काय होतं, सीसी क्रीम जी आहे ती थोडीशी कव्हरेज चांगलं देते बीबी क्रीम पेक्षा. त्यामुळे सीसी क्रीम भेटली तर घ्याच, दुकानामध्ये नॉवेल्टी मध्ये आरामात भेटून जाईल तुम्हाला. आणि ही इल्ले वाली आहे ना, ही तर तुम्हाला खूपच आरामात भेटून जाईल. स्वतः ही मी घेतली आहे. आता हिला मी व्यवस्थित चेहऱ्याला आपल्या लावून घेते. आता हिला लावायला ना तुम्हाला कुठल्याही ब्रशची, ब्युटी ब्लेंडरची गरज नसते. हे तुम्ही हातानेच डायरेक्ट लावू शकता. सीसी क्रीम, बीबी क्रीम हातानेच लावायची असते. वापरलं ब्युटी ब्लेंडर तर एक्स्ट्रा जे आहे ना ते निघून जाणार आणि काही चेहऱ्यावर राहणार नाही. त्याच्यापेक्षा हाताने यूज करा. हाताने छान ब्लेंड होतं आणि छान दिसतं पण. हे बघा किती क्रीमी स्ट्रक्चर आहे ना तिचं, की ती इझिली ब्लेंड झाली चेहऱ्यावरती. हे बघा, आता सीसी क्रीम छान ब्लेंड झाली आहे. हिला लगेच सेट नाही करून घ्यायची. हिला तुम्ही लगेच सेट करायला गेलात ना तर काय होणार माहितीये, तुमच्या चेहऱ्यावरती पॅचीनेस येतो एक प्रकारचा. त्यामुळे हिला थोडस वाळू द्यायचं. साधारण अर्धा ते किंवा 1 मिनिट तुम्ही थांबा आणि मग ह्याच्यावरती मग सेट करत जायला. आता सेट कशाने करायचं तर आपल्या कॉम्पॅक्ट पावडरने. पण त्याआधी थोडा वेळ थांबूया आणि नंतर आपण सेट करायला घेऊया. 1 मिनिटच्या वर मिनिट झालाय आणि आता आपण आपल्या ह्याला सेट करून घेऊया बेसला. सो सेट करण्यासाठी मी इथे मिलियन कलरचं हे वापरतीये. बेज कलरचं ही कॉम्पॅक्ट आहे आणि मी ही वापरते. आता ही ना अक्षरशः तुटली आहे कॉम्पॅक्ट, मी दाखवते तुम्हाला. ही बघा. सो मी आता ही अशीच वापरणार आहे. मी पफने यूज करतेय. तुम्ही नॉर्मली तुमच्या ब्रशने यूज करू शकता किंवा पफने यूज करू शकता. पण आता मला माहितीये सगळ्यांजवळ ब्रश असणार नाहीत. पफ बेस्ट आहे, त्यामुळे पफ तुम्ही यूज करू शकता. मी एकदम हळूहळू लावतीये कारण ती तुटली आहे म्हणून, पण तुम्ही नॉर्मली लावू शकता. जसं आपण रेग्युलर आपली कॉम्पॅक्ट लावतो त्याप्रमाणे कॉम्पॅक्ट लावून घ्यायची. आपला मेकअप जो आहे इथे सेट झालेला आहे. छान आपला दिसतोय की नाही बेस. थोडासा व्हाईट ह्यासाठी दिसतोय तुम्हाला कारण आपण सीसी क्रीम लावली आणि सीसी क्रीम जी असते ती 1 ते 2 शेड मध्ये येते. त्यामुळे काय होतं माहितीये, आपल्याला परफेक्ट शेडची भेटताना ती जरा मुश्किल होऊन जाते. म्हणून हा थोडासा व्हाईट कास्ट दिसतो तुम्हाला. पण तो हळूहळू सेट होऊन जातो. जसा मेकअपला वेळ देतो ना तसा तसा तो सेट होऊन जातो. आता मी इथे करणार आहे आपल्या डोळ्यांचा मेकअप. त्यासाठी मी काय यूज करते दाखवते. सगळ्यात पहिल्यांदा तर मी आधी माझे आयब्रोज सेट करून घेते कारण ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतात. म्हणून मी इथे नाही आयब्रोज पेन्सिल घेतलीये. आता ही आयब्रोज पेन्सिल प्रत्येकाजवळ असते त्यामुळे मी काही वेगळं असं घेतलेलं नाहीये. तुमच्या जवळ आहेत त्याच प्रोडक्टने आपण करतोय. माझे आयब्रोज फक्त इथेच जास्त हे आहेत आणि आपण सांगितल्याप्रमाणे पाठूनच आयब्रो आपले आपण करत यायचे असतात. सो मी इथे पाठूनच करते. हे बघा झालं. आपल्या आयब्रो सेट झाल्यावरती आपल्याला लायनर, मस्कारा किंवा आपले जे आयशॅडो आहेत ते लावून घ्यायचे असतात. पण आज ना इथे मी कुठल्याही प्रकारचा आयशॅडो यूज करणार नाहीये, तर मी आयशॅडो साठी इथे यूज करणार आहे ही माझी लिपस्टिक. तुमच्या आवडती जी लिपस्टिक तुम्ही लावता ना, आवडती लिपस्टिक असेल ती घ्यायची. न्यूड असेल सगळ्यात बेस्ट कारण ती सगळ्यावर जातेच जाते. आता ही माझ्याकडे आहे ना, ही माझी सर्वात आवडती लिपस्टिक आहे. खूप व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितली असेल. हिचा शेड अक्षरशः मला पाठ झालाय फ्लर्टी रोज 08 फ्लर्टी रोज. तर आता इथे मी ना थोडासा एक असा पॉइंट काढते. सेम मी इथे पण पॉइंट काढते. 1 मिनिट, सुकं आली त्यामुळे तो पॉइंट व्यवस्थित आला नाही. सो मी इथे एक पॉइंट काढला. त्यानंतर सेम मला ही लिपस्टिक ऍज अ ब्लश लावून घ्यायची आहे म्हणून मी इथे पॉइंट काढला. त्यानंतर मी इथे देखील थोडंसं लावून घेतलं. मला थोडंसं नाकावर देखील आवडतं लावलेलं ब्लश लावलं. आता याला ब्लेंड करून घ्यायचं आणि ब्लेंड करताना एकदम हळू हाताने तुम्हाला याला ब्लेंड करायचंय. म्हणजे काय, ही लिपस्टिकचं काम करणार, हे आयशॅडोचं काम करणार आणि ही तुमच्या ब्लशचं पण काम करणार. आता आपले खूप जास्त सण येत आहेत आणि सणाला तुम्ही रेडी होताच.
तर त्या टायमिंगला जेव्हा तुम्ही रेडी व्हाल ना, म्हणजे समजा माझा व्हिडिओ बघून तुम्ही रेडी होताय, शिकताय, तर मला एक फोटो पाठवायला अजिबात विसरू नका. माझा इंस्टाग्राम हँडल नेम डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, त्यामुळे तिथे जायचं आणि मला एक छान असा तुमचा तुम्ही रेडी झालेला फोटो पाठवायचा. मला उलट आवडेल बघायला की तुम्ही मला माझे व्हिडिओ बघून शिकलात आणि हे छान छान मेकअप करताय. हे बघा, आता हे अशा प्रकारे सेट झालं आपल्या डोळ्यांचं. आता आपण इथलं सेट करून घेऊया. थोडस मी असं वरती फिरवतीये कारण मला तसं आवडतं. माझा गोल शेपचा फेस आहे आणि मी वरती फिरवलं ना की मला थोडासा तसा छान असं लिफ्टेड एक त्याला इफेक्ट येतो. हे बघा झालं. आता ह्या नाकावरचंही पुसून घेऊया. किती छान वाटतंय. हा न्यूड कलरचा लिपस्टिक असल्यामुळे ती अजूनच छान वाटते. काही लोकांकडे लिप अँड चीक टिंट पण असतात, त्याचा वापर केला तरी देखील बेस्ट आहे. ते देखील खूपच सुंदर, कारण ते ऍक्च्युली बनलेलं त्यासाठीच असतं. हे बघा, थोडस जास्त वाटत असेल तर आपण नंतर त्याला कमी करून घेऊ शकतो. आपला ना इथे आता बाकीचा फेसचा मेकअप तर झालेला आहे. आता आपण युज करतोय काजळ. मी फक्त आज काजळ लावणार आहे आणि काजळ शिवाय मी काहीच लावणार नाहीये. सो काजळसाठी ते मी मिस क्लिअरचं हे काजळ युज करतेय. आणि काजळ लावताना जसं तुम्ही खाली लावताय ना तुमच्या ज्या खाली आपल्या वॉटर लाईनला, तसंच एक वर देखील वॉटर लाईन असते, तिथे देखील लावून घ्यायचं एकदम टाईट असं. हे बघा, मी खाली लावलंय एकदम, म्हणजे आपला लुकच चेंज झाला आपल्या जो डोळ्यांचा आहे तो. आता सेम आपण वरती लावून घेऊया. जसं खाली लावून लुक चेंज होतो ना, तसं वरती लावून देखील बघा लुक चेंज होतो. आता हा डोळा बघा आणि हा डोळा बघा, लुक चेंज आहे की नाही. सेम तुम्हाला आता ह्या डोळ्याला करून घ्यायचे. झालं. हाही डोळा झाला, हाही डोळा झाला, दोन्ही डोळे आपले झालेले आहेत. आता आपण युज करतोय मस्कारा, आणि मस्कारासाठी इथे मी युज करणार आहे हा मिस क्लिअरचाच आहे मस्कारा, वॉटरप्रूफ मस्कारा. छान कोटिंग करून घ्या एकदम मस्काराची, एकदम छान डोळे वाटतील. मस्कारा लावून झालाय. आता आपण वळतोय आपल्या लास्ट स्टेप कडे, ती म्हणजे आपली लिपस्टिक. आणि तुम्हाला माहितीच आहे लिपस्टिक कुठली लावायची आहे, ते आपली रोज आवडती लिपस्टिक. लिपस्टिक लावून झालीये. आता मी इथे युज करणार आहे आपला सेटिंग स्प्रे. तुमच्या जवळ सेटिंग स्प्रे असेल तर युज करा आणि नसेल तर नाही युज केला तरी चालतो. तर माझ्या जवळ तर आहे म्हणून मी हा ब्लू हेव्हनचा सेटिंग स्प्रे युज करतेय. आता काय झालंय माहितीये, हा जो व्हाईट काय होतं ना, ते हळूहळू सेट होऊन जाणार आपला मेकअप आणि आपण छान दिसू. आता तोपर्यंत मी छान असं माझं जे काही हेअरस्टाईल आहे ते मी सगळं करून येते, मग तुम्हाला माझा फायनल लुक मी दाखवू शकेन की मी कशी दिसते. मग मैत्रिणींनो, हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला, आवडला का? आणि आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मला देखील कळेल की तुम्हाला माझे मेकअप लुक आवडतायत की नाही. तर तुम्ही जर हा क्रिएट केलात तर मला इंस्टाग्राम वरती टॅग करायला अजिबात विसरू नका. आणि सोपं आहे की नाही, आपल्याजवळ सगळे प्रोडक्ट असतात की नाही, बरोबर ना, मग तुम्ही देखील करू शकता. चला, आता आपण उद्या भेटूया. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, लव्ह यू ऑल.